नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं ग्रंथदिंडीच्या या नव्या व्लॉगमध्ये। ही ग्रंथदिंडी कॉलेजमध्ये फ्रेशर्स नाईटच्या नंतर म्हणजे 27 तारखेला झाली होती। तुम्ही जर फ्रेशर्स आपला व्लॉग बघितला नसेल तर जरूर पहा, मी आय बटनमध्ये त्याची लिंक देतोय। पण कॅन यू इमॅजिन गाईज की आदल्या रात्री फ्रेशर्स पार्टीमध्ये नाचल्यानंतर कॉलेजमधल्या मुलामुलींनी मिळून रात्री 2 वाजेपर्यंत जागून हे सगळं कॉलेज सजवलं होतं। मग त्यामध्ये रांगोळी असेल, हार असतील, सगळ्या गोष्टी अतिशय प्रेमानं आणि अतिशय कष्टानं करून या सगळ्यांनी हे कॉलेज सजवलं होतं। खूप इनोव्हेटिव्ह, खूप क्रिएटिव्ह रांगोळ्या सगळ्यांनी काढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। ही जागा म्हणजे सेंट्रल लायब्ररी। इथंच आपली पालखी आधीपासून ठेवलेली होती, इथूनच ती निघणार होती आणि इथंच त्याची सगळी सजावट चाललेली आहे। तुम्ही बघू शकता, इथं हार बनवणं असेल किंवा पखवाजाची तपासणी असेल, टाळ गोळा करणं असेल, लेझिमचं गोळा करणं असेल, या सगळ्या गोष्टी इथून चाललेल्या आहेत। आणि हा सगळा माहोल आपली ग्रंथदिंडी सुरू होण्यापूर्वीचा आहे। हळूहळू क्राऊड गोळा होतोय, सगळ्यांना उत्सुकता आहे की ग्रंथदिंडी म्हणजे नेमकं काय, एक्झॅक्टली काय होणार आहे। आणि त्याआधीची ही वातावरण निर्मिती आहे, तुम्ही बघू शकता। साऊंडवरती गाणी लावलेली आहे, टाळ वाजवणं चालू आहे, पखवाज वाजवणं चालू आहे, अभंग म्हणणं चालू आहे आणि सगळं ट्रॅडिशनल वातावरण आहे ट्रॅडिशनल डेच्या दिवशी। कॉलेजमधले सगळेच, इव्हन स्टाफ मेंबर, सगळे स्टुडंट्स, एव्हरीवन वॉज एक्सायटेड टू सी दॅट व्हॉट इज ग्रंथदिंडी ॲक्च्युली। कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडमनी, कॉलेजच्या बाकीच्या स्टाफ मेंबरनी, बाकीच्या शिक्षकांनी आणि काही मुलींनी मिळून दिंडीची आणि पालखीची आधी पूजा केली, पालखीमधल्या ग्रंथांची पूजा केली गेली आणि आता टाळांच्या जयघोषामध्ये ही ग्रंथदिंडी सुरू होणार आहे, आपल्या कॅम्पसमध्ये फिरणार आहे। पखवाजाच्या जोरावरती, टाळांच्या जोरावरती, लेझिमच्या जोरावरती हा जबरदस्त कार्यक्रम तो सुरू होतोय। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा। आणि मित्रांनो, फायनली आपली ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे, आपल्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे।
तुम्ही बघू शकता खूप उत्साहामध्ये हे सगळं चालू आहे. खाली टाळ्यांचा जयघोष चालू आहे, खाली लेझिमचा जयघोष चालू आहे, सगळ्या घोषणा चाललेल्या आहेत आणि आता आपली ग्रंथदिंडी आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी तयार झालेली आहे. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये असे हे पोस्टर्स बनवले गेले होते, जेणेकरून दे वर ट्राईंग टू कन्वे द मेसेजेस अँड द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग इन आवर लाईफ. कॉलेजच्या लेडी फॅकल्टीने सुद्धा अलॉंग विथ सम स्टुडंट कोऑर्डिनेटर्स खूप सुंदर ग्रंथदिंडीसाठी लेझिम डान्स केला. लेझिम महाराष्ट्राची खूप सुंदर परंपरा आहे. लेझिम महाराष्ट्रातल्या काही वेल नोन डान्सेसपैकी एक डान्स प्रकार आहे. हा डान्स तुम्ही बघू शकता, ही सगळी आमच्या कॉलेजची लेडी फॅकल्टी आहे. And for your information guys, they have practiced this legim for almost 4 to 5 days earlier of the Granthadindi.
मित्रांनो, या पालखी सोहळ्याचा हा संपूर्ण अनुभव, हा संपूर्ण कार्यक्रम हा खूप आनंद देणार होता. इट वॉज व्हेरी मेमोरेबल ऑल्सो. हा कार्यक्रम कधी विसरता येणार नाही कोणालाच. हा सगळ्यांसाठीच एक नवीन होता, पण त्यातल्या त्यात सगळ्यांच्याच मनात राहिलेला असा कार्यक्रम होता. कारण कॉलेजमध्ये असं पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं. पण कॉलेजनं हा कार्यक्रम घडत असताना आणखी एक महत्त्वाची घोषणा केली की आता दरवर्षी कॉलेजमध्ये असं काहीतरी घडणार आहे, आणि त्यामुळं सगळेजणच खूप खुश होते. या ग्रंथदिंडीमध्ये फोक सिंगिंग, फोक डान्सिंग, स्ट्रीट प्ले अशा बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड होत्या. खूप जणांनी यासाठी मेहनत घेतली होती. कॉलेजने यासाठी खूप जास्त मेहनत घेतली होती. सगळ्या विद्यार्थ्यांनी यासाठी खूप कष्ट केले होते. आणि ॲट दी एंड सगळं चांगलं झालं. विदाऊट एनी कॅज्युअलिटी, विदाऊट एनी ट्रबल हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने या कॉलेजमध्ये होत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये कार्यक्रम होतील म्हटल्यावर त्याचा ब्लॉग त्यावेळी आपल्या चॅनलवर येणारच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचे पण व्लॉग्स येत आहेत लवकर, ते पण बघायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा. सबस्क्राईब. पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय.